मेळघाटातील धारणी तालुक्यातील टिटंबा येथील शासकीय निवास आश्रम शाळेत घडलेल्या धक्कादायक घटनेने संपूर्ण राज्य हादरले आहे। रात्रीचे जेवण केल्यानंतर तब्बल 70हून अधिक विद्यार्थ्यांना अचानक उलट्या, मळमळ आणि चक्कर येऊ लागली। प्रशासनाने तातडीने सर्व विद्यार्थ्यांना धारणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू केलेत। सुदैवाने सर्व विद्यार्थी आता धोक्याबाहेर आहेत। मात्र या घटनेमुळे सरकारी आश्रम शाळांमधील भोजन व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत। कशी खातीन काय? तुला काही लाज वाटते, शरम वाटते? आराम करावं क्या? म्हणजे ते खराब आहे म्हणून फेकून देऊ हा कशाचा बच्चा म्हणजे फेकू नका। अरे ते खाणच खायच्या उपयोगाचं नाही तर ते कधी हे करतील। धारणी तालुक्यातील टिटंबा येथील आश्रमशाळेत विद्यार्थ्यांची अचानक प्रकृती बिघडू लागल्याने एकच गोंधळ उडाला। 70हून अधिक विद्यार्थ्यांना मळमळ, उलट्या आणि अस्वस्थतेचा त्रास जाणवू लागल्यानंतर त्यांना तातडीने धारणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले। सध्या सर्व विद्यार्थ्यांवर वैद्यकीय उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीवर डॉक्टरांचे लक्ष आहे। घटनेची माहिती मिळताच खासदार बलवंत वानखडे यांनी आश्रमशाळेला धाव घेतली। यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांची विचारपूस केली, तसेच प्रशासन आणि व्यवस्थापनाकडून संपूर्ण घटनेची माहिती घेतली। आश्रमशाळेच्या व्यवस्थापनावर संताप व्यक्त करत खासदार बलवंत वानखडे यांनी थेट सवाल केला, मुलांना खराब अन्न देता का? मुलांना मारायचं आहे का? यावेळी तहसीलदारही घटनास्थळी उपस्थित होते। विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या निष्काळजीपणावर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली। सब्जी सर खाने नहीं होता वो मैंने फेंको मत बुलाओ सांग चलो बात कशी खातीन काय? तुला काही लाज वाटते, शरम वाटते क्या? फेकून नका म्हणते त्याला। ते तिकडे बाहेर नेऊन फेकून देतात। अरे ते खाणच खायच्या उपयोगाचं नाही तर ते कधी हे करतील। छोटे छोटे बच्चों को मैं नाम बताता हर एक बच्चे को। ते खराब पाव तहसीलदार साहेब ते पोरं म्हणजे ते खराब आहे म्हणून फेकून देऊ फेकू नका। मारून टाक माणसं हे लेकरं हे। विद्यार्थ्यांना विषबाधा नेमकी कशामुळे झाली याचा शोध घेण्याकरिता प्रशासनाकडून चौकशी सुरू करण्यात आली असून अन्नाचे नमुने तपासणीकरिता पाठविण्यात येण्याची शक्यता आहे। या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी पालक आणि नागरिकांकडून केली जात आहे। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। मात्र प्रत्येक वेळी अशाच घटना घडल्यानंतर चौकशीचे आदेश देऊन प्रकरण संपवले जाते। हा प्रश्न कायम आहे। विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी संबंधित बाबींमध्ये कोणतीही तडजोड स्वीकारली जाऊ शकत नाही। आता चौकशीचा अहवाल काय सांगतो आणि दोषींवर प्रत्यक्ष कारवाई होते का याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे।